बापू गण्या जा दही साखर घेऊन ये बरं. खायले व बकऱ्या तुझा आज रिझल्ट आहे ना, पास झालाच पाहिजे ना. चांगला गोड खाशील तर पास होशील. दही साखरनं पास जरी झाला असता ना माणूस, तर माझा बाप येथे घरी आगे टाकत नसता बसला. आज कोणत्या मोठ्या पोस्टवर असता. बकऱ्या बापाला तुझा बोलतेस का? जेवढा सांगलो तेवढा कर. जा दही साखर घेऊन ये. ठाकरेबाईच्या म्हशीनं दूध देणे सोडलं. आता म्हशीला जाऊन विचारतो काऊन देणे सोडलीस म्हणून. माझे माये कशी गोष्ट करतेस व तू. बकऱ्या गावी एकाच ठिकाणी दही भेटते का? तू दहीला टाक चुलीत. माझी धगधग करताय. माझा बाबा कुठाय? बस कोणत्या मूड मध्ये आहे का? रिझल्ट नापास आला तर माझा कसा होते का? मला चांगला कुठे वाटते. आई मला पक्का बेव लागत आहे माझ्या बापाचा. गण्या तू एक काम कर, जंगलातल्या देवाकडे जा. त्याच्या समोर नारळ फोड आणि आपली बाजू त्या देवाजवळ मांड. मग पाय कसा पेपरामध्ये दन पास होतेस तर. हो आई, आता जाऊन येतो मी. देवा भगवंता, हे ईश्वरा, माझा जीवन आज तुझ्या चरणी समर्पित आहे. आज माझ्या पेपराचा निकाल लागणार आहे देवा. मी जर का आमदा पास झालो तर सीधा 21 नारळ वडाच्या झाडाखाली फोडीन तुझ्या नावाने. प्रभू, तूच आता माझा गुरु, तूच माझा करता धरता आहे. जनाची नाही पण मनाची माझी थोडीशी लाज ठेव देवा, लाज ठेव. अरे घरचे आणि बाहेरचे 4 लोक मला हुंगत नाही, पण आज निकाल आहे म्हणून सकाळच्या रामपटापासून माझ्या घरच्या दारावर लोक उभे आहेत. रिश्तेदाराच्या फोनावर फोन येत आहेत रे प्रभू. कृपा करून मला पास कर देवा. माझा जीव वाचव, लाज ठेव देवा माझी. कसमसे नारळ पक्के फोडीन. नापास झालो तर मला कारा कुत्रा हुंगल नाही. कारा कुत्र्यावरून आठवण आला घराजवळचा कारा कुत्रा माझ्या पॅन्टवर मुतून गेला. काऊन? त्याच्या समोर मी फक्त अभ्यास करावा तर नाटक केलं म्हणून. अरे त्या कुत्र्याची वरात तर मी नक्की काढीन, पण प्रभू मला आज पास कर, नाही तर रिश्तेदार माझी वरात काढतील मला खांद्यावर घेऊन. वा वा वा, लोक देवाला ही रिश्वत देवाला लागले वाटते. पास कर नारळ फोडीन. आहा, अबे तू कोण आहे बे? हे तुझे संस्कार. मोठ्या माणसाले बे म्हणून बोलतेस. जसा काही तू मला ओळखतच नाही बा. ही नाही सारा सकाळी तू ज्ञान पाजावला का मला? बरं तू मला सांग, तू जर का अभ्यासच करून नशील गेलास पेपराले, पेपरामध्ये तू काही सोडवलास नशील तर देव तरी काय करेल? काय करेल म्हणजे मला पास करेल. मी त्याची भक्ती करतो ना. आणि मेहनत मेहनत आणि इमानदारी जर तुझ्या अंगात राहील तर देव तुझी नक्की मदत करेल. आणि तू कसा आहेस तर साऱ्या जगालाच माहित आहे. अगं जाऊ दे बाबाजी, पाया लागतो तुमच्या वाकून. विश्वास ठेवतो देवावर डोळे झाकून. आशीर्वाद देवा मला अंगावर तीर्थ टाकून. घरी जातो लवकर, नाही तर बाप मारते मला दाबून. जा, भगवान तेरा भला करे. भला केलं पाहिजे म्हणूनच आलोय ती नारळ घेऊन. तो नारळ आपल्या डोक्यावर फोड. नाही का बाबा, दवाखान्यात जाऊन बसेल माझ्या अंगावर चोट. ए गण्या, आता तरी सुधर बे. अबे कधी ते इमानदारीने जीवन जग. आतावरी का लोकांच्या घरी चोऱ्या गेलो का मी? त्या माझा बाप रोज सकाळी 90 मारून मित्रीच्या कामावर जाते आणि सायंकाळी येऊन आम्हाला जेवण चारते. कष्टाचा मेहनतीचा खातून आम्ही. तू माझ्यासोबत असा उद्धट बोललास? जा, तू शाळेच्या पेपरामध्ये आमदा नापास होशील. हा माझा श्राप आहे. बाबाजी, 2 गोष्टी का बोललो डायरेक्ट तुम्ही श्राप दिला मला? माझ्या बोलल्याशी नाही नापास झालं तर? त्या पेपरामध्ये नापास झालो म्हणून काय झाला? जिंदगीत पास होऊन दाखवीन तुला. पोटा होऊन तुझ्या पोराला नाही माझ्या कंपनीत काम करायला लावलं तर नावाचा गण्या नाही. एवढा कॉन्फिडन्स बाबू, एवढा कॉन्फिडन्स येते कुठून? कुठून म्हणजे 4 लोकांमध्ये उठतो बसतो. तुमच्या पोरासारखं नाही, घरी
अबे तुमच्या जवळ ठेवा. आमच्या काही भला नश होणार तुमच्या सोबत बोलून. चल बेडिंग्या. एवढ्यानं रागात का होणार रोज? मला नको विचारू. तू जाऊन तुझ्या मायला विचार. रागात तुम्ही न मायला जाऊन कायले विचारू जी? बहीण पहिलेच बेलला धरून वाट पाहताय माझी. तुम्ही सांगा काय झालं तुम्हाला? जेवण केलास का बे तुला? हो. कायची भाजी केली होती? वांग्याची. आता तुझा बाप का वांग्याची भाजी खाईल का? मग कायची भाजी खातेस? आंब्याची? अगं जोर आणला तो खात जा ना चुपचाप. काय तू संभात करत जा. बहुत जबान चालत आहे बे तुझी. विसरलास का समोर तुझा बाप आहे, दोस्त नाही. आता जर का तू असा बोललास ना तुला विहिरीतच फेकतो. हो मला पोहता येते, फाशी लावतो, दोरीने झुलता येते, गरम तेलामध्ये बुचकाळीन. रोजच गरम तेलामधले मंचुरियन काढतो हाताने. पोस्टी गेला रे माझा जोर. सॉरी तुझा रिझल्ट केव्हा लागणार आहे बे? पप्पा या महिन्यामध्ये नसे. मला तर वाटते आमचा रिझल्टच नसे लागणार. भोसडीच्या बापाला सुद्धा बनवतोस का बे? अगं नाही गा बाबा, एंग्याने सांगून ठेवलं नाही आज रिझल्ट लागणार आहे म्हणून. भोसडीचा डेंग्या. अबे दोस्त होस का दुश्मन बे? बे लवकर सांग लागला का निकाल तुझा? नाही बाबा 1 वाजता लागणार आहे. पास होशील का नाही? कोणाला माहित? होतो पास होतो. नापास झालो तरी कोणती मोठी गोष्ट आहे का? 2-4 महिन्यामध्ये री एक्झाम दे. बे री एक्झाम देवासाठी तू जिवंत राहायलाच पाहिजे. आता तू नापास झालास तर उद्या तुला जिवंत गाडीन जिवंत. बाबा गा तू बाप होस का कोणता भैसासूर? नापास झालेले पोरं मोठे होऊन मोठे करोडपती बनतात आणि पास झालेल्या लोकांना नोकऱ्या का देतात. असा असता तर मी आज ऑफिसच्या खुर्चीवर बसलो असतो. तर काहून नाही बसला तुम्ही? मुळव्यात झाला का? कपारावर जोडा फेकून मारीन का नाही? मला काय नसे माहित. आज तू पास झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. लोंडिया बाजी करावाला तर काय सांगायला का बे तुले? अगं बाबा मी ना पूर्ण सिद्धतनं पेपर लिहिलो होतो, पण आता तपासणारा कसा तपासते तो कोणाला माहित. नापास झालं तर माझी गलती नाही राहील, त्या तपासणाऱ्याची गलती राहील. तू टेन्शन नको घेऊ गण्या. ऑनलाईन एक मोठी सलाख बनवून ठेवला. आता तिले लोहारागर पाझरवाले दिला. नापास झाला तर तुझ्या ढुंगणात ते सलाख कुचक्या हो. बाबा अगं मारावाची पद्धत राहायची. पाठीवर 2-3 बुकच्या मारलास तर काय नाही. सलाख खूपच तो म्हणतेस तर कमी या होईल का? आपल्या ढुंगणात कुचकून पावा ना. अबे मी का पागल आहो का बे? मग तुला एवढे पैसे लावून शिकवत आहो का? तर कोण म्हणला तुम्हाला शिकवा म्हणून? मी लागलो का तुमच्या मागं? बे शिकशील तर पोट भरशील. हो नाही तर उपाशी मरणार. मला 2-4 बशी घेऊन द्या, मी 13. अबे नापास झालास तर घरी येवाचा तू विचारच नको करू. राशन कार्डावरून तुझा नावच काढतो. बे एकान पोरगा अजून करून टाकीन मी. मुलगा झालास पण जोर नाही गेला का? तुझ्यापेक्षा लोकांचे पोरं परवडले बे. कमसे कम बापासोबत असा तर नाही बोलत. अगं बाबा ज्या वेळेत तू मला मित्र बनावाचा त्या वेळेत तू जल्लाद बनून राहिलास का? माझे दुःख कोणाला सांगीन ना मी? लोकांना जाऊन सांग तुझे हे साडे मला पसंत नसेल. आलं 80% पाहिजे तर 80%. 80? तुझ्या बापाने तरी घेतलं होतं का एवढे? शांते ते सलाख आणून ठेवले तिला गरम कर बरं. माझ्या पोराचा मरण जवळ आलाय आणि पुऱ्या रिश्तेदाराला फोन करून सांग खानदारांचा एकुलता एक पोरगा वर गेला म्हणून. बाबा गा झालं बे. अबे देवानं माझी ऐकलं बाकी काहीच म्हण. अबे मला पास केलं बे देवानं. आता मस्त पेढे घेऊन वाटतो चौकामंदी. थोड्यात गेला काम धंदा. अबे जाऊन तुला आपलाच निकाल पाहिलास का बे? आमचा निकाल नाही पाहिलास का? पाहिलो ना. लाल्या टॉपर आहे आपल्या शाळेचा. काढायला 70% आहेत 70. दिसते 72 पण मारलं 70. बापरे. माले बे जेने भाऊ तू मी
अबे हो का बे, नापास झालास तू. न सवी दिले 80%, 80. मी नापास झालो. तुला किती टक्के भेटले बे? 85% भेटले मला. अबे मग मी न तुझाच पेपर पाहून लिहिलं होतं ना बे. मी कसा नापास झालो? पण आपण तर अभ्यासासोबतच करत होतो बे. तुम्ही तर कोणीच अभ्यास नाही केला. मस्त बियरा पिऊन झोपत होत्या. तरी तुम्ही पास झाला आणि मी नापास. झाल्यावर तुम्ही मला धोका दिला. अबे लाल्या, मला का सांगतेस बे? मी पहिल्यापासून आपल्या शाळेतला हुशार विद्यार्थी आहो. तुला अभ्यास नाही करता आला का बे गण्या भाऊ? बे चला चला, आपापल्या मायबापाला सांगू आपण पास झालो तर. अबे 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 माझ्या बापाला लावून नको सांगा कोणी. आऊन अबे माझ्या बापाने गरम सलाद करून ठेवलं नाही. नापास झालो तर मला ढुंगणात कुचकतो म्हणे. अबे तुम्हाला माहित नसते भाऊ, माझा बाप पुरा राक्षसाचा अवतार घेऊन ठेवलं नाही घरी. पहिलेच माझ्या माईनं वांग्याची भाजी केलं तर त्याचा राग माझ्यावरच काढते का काय? आम्ही का करून दे? आता आम्ही पास झालो तर पेढे तर नेऊन द्यावाच लागेल ना तुमच्या घरी. अबे मला पहिलं अंडरग्राऊंड होऊ दे. मला लपावं लागते आता. लपावं लागते? हो, मी चाललो आता जंगलामध्ये. जंगलात येतो भाऊ. आता मी नाही येत बापू घरी. अबे का होते बे 2 दिवस मार खावाचा. तिसऱ्या दिवशी जशीची लंका तशी. बे काय ना हो बे गण्या भाऊ चल. आता नापास झालात म्हणून का झाला? उद्या पास होशील. उद्या पेपर का तुझ्या बापाने ठेवलं होतं? चांगला मोटिवेट करत होता तर. गण्या भाऊ तू हिम्मत कर. घरी चल घरी. नाही जात बापू घरी. नाही तर पप्पा बनवते मला परी. आणून ठेवलं सलाकीची छडी. छडी पडी गण्या मरी. एवढ्यात जाओ मी जातो जंगलामध्ये. म्हणून म्हणलो होतो अभ्यास करावा म्हणून, पण नाही. चोचले भाजीपासून तुम्हाला वेळ भेटल तेव्हा ना. अबे कार्या, त्या कोणता कार्या हो बे मी? चांगली फेऱ्यान लवली लावत आहो तरी. अरे भोसीच्या तू खारास आहेस. टेंग्या, आपण एक काम करू का? माझ्या मार्कशीटला आपण प्रिंटिंग मशीन मध्ये जाऊन चेंज करू का? नापासचा पास करू. या लाल्याला फोटो एडिट करता येतात ना? मी अशा गलत कामामध्ये तुम्हाला साथ नाही देऊ शकत रे बापू. देणं बे साथ मग कोंबडा कापू. अबे माझा बाप बहुत मारल बे मला. काही तर करावं लागेल ना आपल्याला. नापासचा करून पास. बाप म्हणेल पोरा शाबास. शाबासी कोणत्या कामाची बे गण्या भाऊ? गण्या भाऊची मदत करायला पाहिजे रे डेंग्या. गण्या भाऊ मी तुझ्या सोबत आहो. चल आपण जाऊन करू. चल कार्या. अबे गण्या भाऊ मला थांब. आता मी येते एकटा का करू? थांबा मी येतो. का लागला बे तुझा निकाल? मला माहित आहे बापू तू नापासच झाला असशील. पप्पाजी विश्वास ठेवा लागते पोरावर. पण तू दुनियेवर विश्वास ठेवतेस, माझ्यावर कुठे? बे गोष्टी नको सांगू. निकाल सांग निकाल. हे घ्या लड्डू खावा. तुमचा पोरगा पास झाला ना. हा गोष्ट करतेस बे गण्या. तू पास झालास. पण का ते? पासही झालो आणि उद्या नोकरी लागते मला. अबे कमी फेक बे गण्या भाऊ. अबे समजून येईल का बे तुझ्या बापाला? मला तर तुझ्यावर विश्वासच नसे बसत गण्या. खरंच तू पास झालास? आपल्या टकल्यावर एक आपल्या हाताने चपन थापड मारून पावा. म्हणजे विश्वास बसेल तुम्हाला. अजी पप्पा पास झालो मी पास. किती भेटले बे टक्के? आता तुम्ही सांगा बरं मला किती भेटले असतील तर? 35. क्या पप्पा जी कर दी ना छोटी बात. जा बे डेंग्या, माझ्या बापाला बिडीचा बंडल घेऊन ये. बहुत दिवस झाले माझ्या बापानं सुखाची बिडी नाही पेलन. बस त्याचा पोरगा पास झाला त्या
वा वा, माझा पोरगा पास झाला. अबे गण्या, लगेच खुश झालो मी. मला वाटलं होता का तू साले नापास होशील, पण नाही, तू कमाल केलीस बा. पाना लागल तुले. कमाल गण्यानं नाही, माझ्या कम्प्युटरनं केलं. म्हणजे तुमचा पोरगा नापास झाला. तुम्ही याला कुत्र्यासारखा माराल या भीतीनं हा माझ्या नेट कॅफे मध्ये येऊन आपली मार्कशीट एडिट केलं न तुम्हाला येऊन सांगलं का पास झालो. गण्या, हे गोष्ट खरी आहे का बे? जी पप्पा का बे डेंग्या? अबे लाल्या